आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र आंबेगाव तालुक्यातील अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आला आहे. दुपारचा 1 वाजून गेला तरी डॉक्टरच हजर नसल्यानं उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावे लागले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार नवीन नसून गेल्या अनेक वर्षापासून अशीच परिस्थिती कायम आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गोरगरीब आणि आदिवासी नागरिकांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसतील तर या नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनानं या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर आरोग्य विभाग काय भूमिका घेतो आणि नागरिकांना नियमित आरोग्य सेवा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम भांगले, आंबेगाव. सकाळी आलेच नव्हते ते? सकाळी आता येते. आता येतील. किती वाजता? तुम्ही व्हिडिओ काढताय का? हो काढतो ना मी. का? डॉक्टर नाही म्हणून काढतोय ना. मग माझं का काढताय? आता यांना विचारू का? तुम्हाला विचारू मग? यांना विचारू का? यांना घे. डॉक्टर कुठे गेले आता? डॉक्टर नाहीत का? जे असेल सांगा ना मला. डॉक्टर आहेत की नाही आता? आता तर नाहीये. मी सकाळीपासून नाही की आता गेलेत वगैरे? मी आल्यापासून मी आले तुम्ही किती वाजता आलात वगैरे? जे असेल तर सांगून टाका. मी बसनेच आले ना. 10 वाजता वगैरे असं? हा, पावणे 10. डॉक्टर मग आलेच नाही सकाळीपासून. समजा कोण आलं पेशंट वगैरे, मग काय कराल तुम्ही? काल डॉक्टर होते मग? काल होते. आज सकाळीपासून नाहीच. आता किती वाजलेत बघा तुमच्या फोनमध्ये एकदा. 12 पावणे. पावणे 1 ना? आता कोणाची ड्युटी इकडे माहिती आहे तुम्हाला? आता डॉक्टरांची मला कसं सांगता येईल. आता माझी ड्युटी मी आली. ओके, अवघड आहे बाबा. तुम्ही माझा व्हिडिओ नका घेऊ. काय असेल ते इथं कोण आता? ऐका ना, इथं कोण आहे मग? व्हिडिओ का घेताय? इथे कोण आहे मग? इथे कोण आहे आता? मग माझा व्हिडिओ हे शिपाई आहेत ना? हे का बोलणार आहेत का? नाही नाही, माहिती कोण देईन मला इथे? नाही नाही, इथं कोण नाही ना. हा बरोबर आहे, तुम्ही पण तुम्ही मी तुमच्या अधिकाऱ्यांना फोन करा फोन लावा फोन. मी कसं फोन करणार? तुम्ही करा ना. तुम्ही लावा ना. इथे कोण नाही तुम्हाला विचारतोय मी. तुम्ही त्यांना फोन करा, एकदा करा फोन त्यांना. करा लावा फोन लावा. पवार साहेबांना फोन लावा. त्यांना साहेबांना फोन लावा. फोन स्पीकर का? हॅलो. हा, गुड आफ्टरनून सर. हे भांगले सर आले, त्यांच्याशी बोला ना. करा स्पीकर करा. भांगले सर आले तिथं PSC ला. डॉक्टर नाही म्हणून इकडे आपल्याकडे. ते म्हणतात डॉक्टर नाही इथं. मला सरांना फोन लावून द्या. मी म्हणतो नाही, डॉक्टर आहेत का इथे सांगा ना त्यांना. हॅलो मॅडम, त्यांना सांगा डॉक्टर आहेत का नाही. तुम्ही ते सांगा ना पहिलं. स्पीकर करा फोन. येत आहे. करा स्पीकर करा. सर नमस्ते. हॅलो हॅलो हॅलो. ते कट करतायत. पवार त्यांना फोन लावा ना. लाव. ते नाही इथं. आपण जर आता बघितलं की इथे सकाळीपासून डॉक्टर नाही आहेत. इथं एकच सिस्टर आहेत इथे. त्यांनी आता फोन लावला डॉक्टरला. ते म्हणले मी जेवण करून येतोय म्हणून. दवाखाना यांच्या मनावर चालतोय असं वाटतंय मला. सिस्टर तुम्ही विचार करा, डॉक्टर इथं नसेल, इमर्जन्सी कोण आलं काय कराल लोक? अवघड आहे ना. त्यांनी फोन कट केला सासवड्यांनी. पण ते डॉक्टर पण नाहीत ना सर जास्त आपल्याकडे. कोण आता चौरे सर बदलून गेले. त्यांनी त्यांची समस्या मांडली पाहिजे. आपण ती मीडियात ते पण दाखवू ना. आपण त्यांना नक्की इश्यू काय आहे, ते का वेळेत येत नाही आहेत. इथं लोकांची अडचण होती हो. आदिवासी भाग आहे हा सगळा. 6-7 गावं इथं कनेक्ट आहेत हे PSCला. सिस्टर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही या भागातले आहात की इथं 4-6 गावं कनेक्ट आहेत. अगदी आहे ना बरोबर ना. परंतु या ठिकाणी आत्ताही डॉक्टर नाही. म्हणजे वाजले किती आत्ता? जेवून येतो म्हणजे त्यांच्या मनावर चालतं का सगळं? वा रे वा. आज एवढ्या सगळ्या बिल्डिंग्स बांधून कर्मचारी येत नाहीत.
वेळ हजर नसतायत, लोकांची अगदी पार येऊन फिरून लोक जात आहेत, हे काय आहे? फिरून नाही गेलं, मी सगळ्यांना ट्रीट केले. तुम्ही काय केलं? व्यवस्थित तुम्ही डॉक्टर आहात का? हा, पण मी ट्रीट म्हणजे तुम्ही ट्रीट patient केलं म्हणजे मी त्यांना स्वतः नाही ऐका ना मॅडम, तुम्ही मी ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी मी स्वतः आलतो, राईट ना? हो. किती वाजता गेलो इथून मी? तुम्ही 9 वाजता आणि आलतो मी, मॅडम ऐका ना, हो. 9 वाजता आलतो मी, 11 वाजता गेलो. मान्य आहे तुम्हाला हे? नाही, 11 वाजता नाही गेले, लवकर गेले तुम्ही. हां, पण त्यांच्या मनावर चालतं सगळं. मग तुम्ही डॉक्टरचं काम करताय मग असं? आता सगळ्या भागात आपल्याला कधी कधी करावंच लागतं. आपलेच पेशंट असतात ना. बरोबर आहे मग. नमस्कार. चांगली बोलतोय जुन्नर टाइम्स मधून. हा बोला ना. आडिवरे ही जी पीएससी आहे त्या ठिकाणी अद्याप म्हणजे 1 वाजले आता तरी हा. डॉक्टर उपलब्ध नाहीये सध्या तरी. बर, मागच्या वेळेलाच पंचायत समितीची जी मासिक सभा झाली होती त्याच्यामध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक दवाखान्याचा ड्युटी चार्ट तयार करा, त्या ठिकाणी लावा, त्या डॉक्टरचे नंबर त्या ठिकाणी लावा, जेणेकरून कोणाची ड्युटी आज आहे ते लोकांना कळेल. नाहीतर काय होते, त्या दवाखान्याच्या जे आपले पीएचसी आहेत ते तालुक्याच्या याच्यापासून जवळपास 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती असतात. मग कधी कधी डॉक्टर येत नाहीत आणि म्हणून आपण सगळ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, प्रत्येकाचा ड्युटी चार्ट त्या दवाखान्याला लागला पाहिजे. आणि असे जर कोणी डॉक्टर जर काम चुकारपणा करत असेल, येत नसतील, रुग्णांना त्या ठिकाणी सेवा जर मिळत नसेल तर त्याच्यावरती त्यांना योग्य सूचना देऊन कारवाई करण्यासंबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जातील.